नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. एमपीएससी परीक्षा का देतात, त्याचं पुढे काय होतं, त्यातनं कोणाची नियुक्ती होते, या सगळ्यावर आपण हा व्हिडिओ केला होता. याच दिवशी राज्य सरकारकडून बरीच आश्वासनं सुद्धा दिली गेली होती. या आयोगावर जे मेंबर्स कमी आहेत त्यांची अपॉइंटमेंट होईल, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करायला एक कमिटी नेमली जाईल, फायनान्स डिपार्टमेंटमध्ये 15,000 रिक्त जागा भरल्या जातील. आता या सगळ्याला ऑलमोस्ट आठवडा होईल, पण अजूनही ना समितीबाबत कोणाला काही माहिती आहे, मेंबर्सचे अपॉइंटमेंट कधी होणार याबाबत पुढे काय झालं कोणाला काही माहिती नाहीये, ना या वर्षींच्या परीक्षांबाबत काही ऑफिशियल डिक्लेरेशन आहे. मधल्या काळात 2 दिवसांचं अधिवेशन झालं, त्यात सर्व पक्षीय गोंधळ झाला. यात मुलं मात्र विचारत राहिले, आमच्या नोकरीचं काय. लाखो मुलांनी 2019 मध्ये एमपीएससी दिली. एका वर्षाने म्हणजे जून 2020 मध्ये त्यांचे इंटरव्ह्यूज झाले आणि फक्त 413 मुलांनी इंटरव्ह्यूज क्रॅक केले. आता अजून एक वर्ष लोटलंय, जुलै 2021 उजाडलंय, पण या 413 मुलांचं कुठेही पोस्टिंग झालेलं नाहीये. पण सर्व्हाइव्ह तर व्हायचं आहे, पैसे कमवायचे, लोन फेडायचे. मग याच भावी अधिकाऱ्यांपैकी कुणी झालंय फळविक्रेते, कुणी झालंय जादूगार, कुणी कोचिंग क्लासेस घेत आहे, काहींनी शेती परत निवडली आहे, त्यातला एक जण तर भंगार विक्रेता झालाय. सकाळमध्ये मिलिंद तांबे यांनी या मुलांची व्यथा मांडली. आता मी आत्ता ज्या ज्या कामांचा उल्लेख केला ना, ती काही कमी दर्जाची कामं नाही आहेत. कष्ट सगळीकडेच येतो, पकोडे तळा म्हणणारं नेतृत्वच आपल्याला ऑलरेडी लाभलेलं आहे. पण कसं आहे ना, ते बाय चॉईस प्रत्येकजण करत नसतो. या 413 जणांपैकी 4 जण आज आपल्याबरोबर आहेत. त्यांची स्थिती काय, ते कसं बघतात या सिस्टीमकडे, प्लॅन बी खरंच असतो का हो, हे सगळं आपण आज या 4 जणांना विचारणार आहोत. हे 4 जण या 413 जणांचे प्रतिनिधी आहेत. खरं तर प्रत्येकाचीच गोष्ट भयावह आहे. आपल्याबरोबर आज आहेत महेश पांढरे, जे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून निवडून आलेत, पण आज काही दिवसांपर्यंत अगदी ते फळविक्रेते म्हणून काम करत होते, तो व्यवसाय करत होते. डॉक्टर वंदना कारखेले आहेत, ज्या DYSP म्हणून खरं तर निवडून आल्या आहेत, सध्या कोचिंग क्लासेस घेत आहेत. अविनाश शेंबटवाड, जे तहसीलदार म्हणून निवडले गेलेले आहेत, पण आता जादूगार म्हणून काम करतात. आणि सोनाली भाजीभाकरे, ज्यांची नायब तहसीलदार म्हणून निवड झाल्यावर सगळ्या महाराष्ट्रानं त्यांची सक्सेस स्टोरी पाहिली, त्या आज पुन्हा शेतीत परतल्यात. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू, आज तुम्ही वेळ काढलात त्याबद्दल. डायरेक्ट विषयालाच हात घालूयात. महेशजी, तुमच्यापासून सुरुवात करते. अगदी काही महिन्यांपर्यंत तुम्ही फळविक्रेते हा व्यवसाय करत होतात. खरंच हा तुमचा प्लॅन बी होता का हो? कारण एमपीएससी मुलांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्यांनी प्लॅन बी ठेवावा. तुम्ही आत्ता जे करताय किंवा करत होतात काही महिन्यांपर्यंत, तो तुमचा प्लॅन बी होता का हो? मॅडम, माझा तसा कोणत्याही प्रकारचा प्लॅन बी नव्हता तो. पण आता वेळच तशी आली होती की काहीतरी करणं गरजेचं होतं. आणि गव्हर्नमेंट नियुक्त्या देत नाही म्हटल्यानंतर मग स्वतःच्या ह्याच्यासाठी, स्वतःच्या स्वाभिमानासाठी म्हणा किंवा स्वतःला काहीतरी सिद्ध करून दाखवण्यासाठी प्लॅन बी साठी तो व्यवसाय मला करावा लागला होता. 1 वर्षापासून पण कोणतेही कारण असेल, म्हणजे सुरुवातीला गव्हर्नमेंटने सांगितलं होतं कोविडचं कारण, त्याच्यानंतर मग SCBC रिझर्वेशन वरती स्टे, ह्या कारणांमुळे सुरुवातीच्या काळामध्ये नियुक्त्या रखडण्यात आल्या होत्या. पण आता 5 मेला सुप्रीम कोर्टने SCBC रिझर्वेशनचा निर्णय दिलेला आहे. मग आता कोणत्या कारणासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नियुक्त्या रखडवून ठेवलेल्या आहेत? आता 1 वर्षापासून जर नियुक्त्या मिळत नसतील तर मानसिक त्रास होतो, सामाजिक त्रास होतो, आर्थिक त्रासामधून सर्वांना जावं लागतं. या त्रासाला सहन करण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि आम्हाला सर्वांना काही ना काहीतरी स्वतःचे मार्ग शोधावे लागतात. आणि गव्हर्नमेंट जॉईनिंग देत नसेल, गव्हर्नमेंटकडे मागणी करूनही जर मिळत नसेल, तर मग ह्या अशा ज्या गोष्टी स्वतःचे व्यवसाय असतील तर त्याच्याकडे कुठेतरी लक्ष द्यावं लागतं. सोनाली, तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही तुमचा प्रायव्हेट जॉब सोडलात, मग एमपीएससी करायला सुरुवात केलीत. काय मोटिवेशन होतं तुमचं त्यावेळेला की नको आपण प्रायव्हेट जॉब करायला, एमपीएससी करूयात, अधिकारी होऊयात? काय मोटिवेटिंग असा फॅक्टर होता? ऍक्च्युली ऑफिसर व्हायचं हे माझं चाइल्डहुड ड्रीम होतं. बट एका ट्रॅडिशनल फॅमिलीमधून, ऑर्थोडॉक्स फॅमिलीमधून आणि एक छोट्याशा गावामधून बिलॉंग करत होते मी. तर तिथं म्हणजे मुलींच्या एज्युकेशनसाठीच प्रॉब्लेम असतो. मग तिथं अधिकारी व्हायचं हे म्हटल्यानंतर घरातून पटकन परमिशन मिळणार नव्हती, कारण हे थोडंसं अनप्रेडिक्टिव्ह असतं, हे कुठेतरी घरात माहित होतं. मग घरच्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये थोडासा वेळ गेला. एकतर म्हणजे माझं शिक्षण शेवटपर्यंत झालं, त्यात तोच माझा खूप मोठा स्ट्रगल होता. म्हणजे घरातून नकार येत होता शिक्षणासाठी, पण मला शिकायचं होतं. ही माझी वेगळीच फाईट आहे. आणि मग त्यानंतर म्हणूनच घरच्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये थोडासा वेळ गेला. त्या पिरियडमध्ये मग मी प्रायव्हेट जॉब करत होते आणि एकदा परमिशन भेटली मला घरातून की मग मी पुढे
प्रायव्हेट सेक्टर मधला जॉब सोडला आणि देन मग कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी स्टार्ट केली. म्हणजे मी अधिकारी व्हावं म्हणून ज्यांनी त्यांचं स्वतःचं आयुष्य वेचलं किंवा मला इथपर्यंत आणलं, आणि त्यानंतर माझा रिझल्ट आल्यानंतर माझे आई बाबा आणि माझा मोठा भाऊ या तिघांचीही डेथ झाली आहे. म्हणजे जर ऑगस्टमध्ये माझं जॉईनिंग झालं असतं तर त्यांना कमीत कमी मी तिथे त्या खुर्चीवर बसलेली तरी बघायला भेटलं असतं, पण तेही नाही झालं. सप्टेंबर 2020 मध्ये बाबा गेले, 30 एप्रिलला आई गेली आणि 21 मेला माझा मोठा भाऊ याची डेथ झाली आहे. आणि माझा मोठा भाऊ ऍडमिट असताना बायपॅप म्हणजे ज्याला आपण मिनी व्हेंटिलेटर म्हणतो त्याच्यावर तो असताना 5 मे 2021 ला जेव्हा सुप्रीम कोर्टाने एससीबीसी रिझर्वेशन जे आहे ते कॅन्सल केलं म्हणून कळालं, त्याला मी ही न्यूज सांगितली. ही वॉज टू हॅपी आणि तो म्हणत होता की मला बाहेर जायचंय फिरायला, बट त्याच्या हेल्थ कंडिशनमुळे त्याला हलता येत नव्हतं. आणि जेव्हा तिथला ब्रदर जो असतो तो त्याला म्हटला की भाजी भाकरे साहेब आपण तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन जाऊ, कुठे जायचं, कुलू मनालीला जायचं की कुठे जायचं. देन ही सेड नाही, माझ्या बहिणीचं जॉईनिंग आहे 1 जूनला, मी बरं झाल्यानंतर तिला सोडायला नागपूरला जाणार आहे. म्हणजे त्याला शेवटपर्यंत होप होत्या की तिचं जॉईनिंग होईल, बट त्या तिघांच्याही समोर माझं जॉईनिंग झालं नाहीये. सो मी इथपर्यंत आलीये, मी अधिकारी झालीये, पण मला असं वाटतं की कदाचित मी हरलीये, मी काहीच करू शकले नाही. जर माझ्या फॅमिलीसाठीच मी काही करू शकले नाही तर आता जे काही करेल त्याचा काही युजच नाहीये. एव्हरीथिंग इज युजलेस, माय होल स्ट्रगल वॉज युजलेस. सोनाली, तुम्ही हे असताना सुद्धा आत्ता या आशेने थांबलेला आहात की नियुक्ती होईल, याच्यातच तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, आतून किती खंबीर आहात हे कळतं. आणि तुमच्याकडनं खरं इन्स्पिरेशन घ्यावी सगळ्यांनी की किती खंबीर असावं. रिअली आय एम व्हेरी सॉरी फॉर युअर लॉस, पण तुम्ही खरंच खंबीर आहात आणि अशा स्ट्रॉंग राहा. डॉक्टर वंदना आपल्यासोबत आहेत, ज्यांची निवड DYSP म्हणून झाली होती, पण त्यांचं पोस्टिंग अजूनही झालेलं नाही आहे. खूप वाट पाहत आहेत त्याची पोस्टिंगची सुद्धा. तर डॉक्टर वंदना, तुमच्यासाठी प्रश्न आहे. तुम्ही आता MPSCच्या विद्यार्थ्यांनाच कोचिंग क्लासेस देता. काय स्ट्रगल आहे तुमचा आतल्यात होणारा? त्यांना म्हणजे MPSCच्या विद्यार्थ्यांना तुम्ही हा रियालिटी चेक देता का की काय परिस्थिती आहे? अजूनही तुम्हाला होप आहे? म्हणजे जेव्हा हा माझा निकाल लागला राज्यसेवेचा, ज्याच्यातून माझी DYSPची निवड झाली, तेव्हा मी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते आणि तो माझा 3 वर्षाचा बॉन्ड होता. त्यामध्ये जर मी अजून सर्व्हिस माझी कंटिन्यू केली तर मला पूर्ण पगारासहित ट्रेनिंगचा खर्च सगळं वापस द्यावा लागणार होतं. म्हणून 1-2 महिन्यात जॉईनिंग येईल असा विचार करून मग मी तो जॉब माझा रिझाईन केला होता. आणि आता तो रिझाईन केल्यानंतर हे पण जॉईनिंग येत नाही आणि मी माझा आधीचा पण जॉब सोडलाय. त्यामुळे मी दुहेरी संकटात सापडली. त्यामुळे मला आता सध्या ऑनलाईन शिकवण्या घेऊन माझं घर संसार चालवावा लागत आहे. अविनाश आपल्यासोबत आहेत. अविनाश, तुमची निवड तहसीलदार म्हणून झाली होती, इफ आय एम नॉट रॉंग, आणि आता तुम्ही जादूगार म्हणून काम करताय एका वेगळ्याच प्रोफेशनमध्ये. काय स्ट्रगल आहे हा? किती अवघड आहे? तुम्हाला खरंच इनफ शोज मिळतात का? कुठे शोज करता तुम्ही? सर्व्हायव्हल त्याच्यामध्ये खरंच योग्य पद्धतीने होतं का तुमचं? मॅम, आता सध्या कसं आहे की कोविडमुळे लॉकडाऊनचे रूल्स फार स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही. त्यामुळे सध्या शोज वगैरे शून्य आहेत, म्हणजे असं काही होतच नाही. आणि एक स्ट्रीट आर्टिस्ट म्हणून मी परफॉर्म करण्याचा प्रयत्न केला, पण तिथं पण पोलिसांचे रिस्ट्रिक्शन्स आहेत. परवानगी मागण्याचा मी प्रयत्न केला, ती त्यांनी दिलेली नाही. त्यामुळं उदरनिर्वाहाचं असं कुठलंही साधन उरलेलं नाहीये. त्यामुळं जे स्किल्स आहेत माझ्याकडे त्याचा पण मी उपयोग करू शकत नाही ह्या कोविडच्या परिस्थितीमुळे. फक्त एकच आहे की जॉईनिंग लवकर येईल ही एक होप आहे आणि त्यावरच आम्ही सध्या तग धरून आहोत. सोनाली, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की एक मुलगी म्हणलं ना की लवकर लग्न कर, वेळेत मूल कर, असे सगळे घड्याळाचे काटे आपल्या मागे अक्षरशः धावत असतात. याच्यावर मात करत आपल्याला हवं ते आपल्या टर्म्सवर करणं, मुलगी म्हणून तुमचा स्ट्रगल या बाबतीतला कसा सुरू आहे अजूनही? हा स्ट्रगल खरंच खूप मोठा होता माझ्यासाठी. म्हणजे मी म्हटलं तसं की अगदी शिकायचंच नाही, इथून सुरुवात झाली होती. देन एका स्पेसिफिक एज लिमिट मध्ये इंडियन कल्चरमध्ये आणि देन छोट्या गावातून असेल तर अजून गोष्टी वेगळ्याच असतात. यासाठी मला खूप जास्त प्रॉब्लेम्स फेस करावे लागले. म्हणजे एक सिच्युएशन अशी होती की माझी फॅमिली नाही, बट आजूबाजूचे लोक आणि रिलेटिव्ह जे आहेत ते माझ्या फॅमिलीला प्रेशराईज करत होते. एक इन्सिडेंट सांगते की एकदा तर असं झालं होतं की एक जवळच्याच रिलेटिव्ह आहेत, त्यांनी माझ्या घरच्यांना असं सांगितलं होतं की तिला आता पुण्यातून परत घेऊन या आणि ती नाही आली तर तिला असं सांगा की आम्ही तुला प्रॉपर्टी मधून ही काहीच देणार नाही, तुझ्यासोबतचे रिलेशन्स आम्ही सगळे तोडून टाकू आणि तुला आम्ही घरातून काही देणार पण नाही. इथपर्यंत आलं होतं एकदा तर.
त्यावरही मी सगळ्यांना समजावून सांगून परत अजून तयारी सुरूच ठेवली होती. एक इन्सिडन्स असा झाला होता की मुलगी आहेस तू तर लवकर लग्न करायला हवं आणि अजून किती दिवस शिकणार आहेस. शेजारचेच काका होते, ते असं म्हटले होते की म्हणजे बापाची हाड स्मशानभूमीमध्ये जाईपर्यंत शिकणार आहेस का तू अजून. मुलीचं कर्तव्य काय असतं, लग्न करावं आणि आपल्या आपल्या घरी जाऊन सुखी राहावं हे असतं. असं इथंपर्यंत टॉर्चर, मेंटल टॉर्चर करण्यात आलं होतं मला. महेशजी, आत्ता हे जे आपण सगळं ऐकतो ना, हे सहन करणं खूप अवघड गोष्ट आहे. आणि मुलांच्या बाजूनी जर हा विचार केला तर ते अजून अवघड आहे की तुमचा मुलगा काय करतो, तो किती कमावतो, हे असे बेसिक प्रश्न अक्षरशः डोक्याचा भुंगा करत असतील. तुम्ही आता जो व्यवसाय तुम्हाला करायला भाग पाडलं गेलंय कारण तुमची नियुक्ती झाली नाहीये, मुलीचे किंवा मुलीच्या घरचे हे इतके इझिली ऍक्सेप्ट करतात का मुलांच्या बाबतीत? सुरुवातीला ज्या वेळेला पोस्ट म्हणजे रिझल्ट लागतात त्याच्यानंतर मुलांचा सर्वसा अनुभव आहे की लग्नासाठी घरच्यांची तयारी असते की मुलगा आता सेटल झालेला आहे, मुलाला काहीतरी अपॉइंटमेंट भेटेल. कारण बऱ्याचशा मुलांचा संघर्ष हा 5-6 वर्षांचा संघर्ष असतो. पूर्णतः पोस्ट मिळायला असे वयाच्या 30व्या वर्षापर्यंत बरेचसे मुलं टेकलेले असतात. पण त्यावेळेला ज्या वेळेला पोस्टिंग होतं म्हणजे ज्यावेळी रिझल्ट लागतो त्याच्या वेळेला होतं की बाबा आपण कुठेतरी भविष्यात येणाऱ्या काळामध्ये स्टेबल होऊ, कुठेतरी जीवनामध्ये जी काय अस्थिरता आहे कुठेतरी स्थिरता येईल. आणि मग त्यात अनुषंगानं मग समाजामध्ये जे काही गोष्टी असतात म्हणजे लग्न असेल किंवा बाकीची सामाजिक प्रतिष्ठा असेल या थोड्या काळासाठी येतात. बऱ्याचशा मुलांना किंवा मुलींनाही रिझल्ट लागल्यानंतर स्थळ जे असतात लग्नासाठीचे त्याचे पण बऱ्याचशा वेळेला अप्रोच होतं. पण बऱ्याचशा मुलांचा असा आता अनुभव आहे की मागे तर एकदा AMVI ची एक्झाम होते, तर AMVI च्या एक्झामच्या वेळेला ज्यावेळी हायकोर्टने रिझल्ट कॅन्सल केला होता त्यावेळेला बऱ्याचशा मुलांची ठरलेली लग्न मोडली होती. पण आता आमच्या बाबतीत असं आहे की अजून तसं कुठल्याही प्रकारचा निर्णय, फक्त सरकारने नियुक्त्या थांबवल्या आहेत. तर बऱ्याचशा मुलांचे लग्न ठरण्यामध्येच प्रॉब्लेम होते. काही मुलांनी लग्न केलेले ज्या बेसिसवरती म्हणजे ठीक आहे भविष्यामध्ये पोस्टिंग मिळेल अशा बऱ्याचशा मुलांची लग्न झालेले आहेत, पण आज ते त्यांच्या पार्टनरला काय तोंड दाखवू शकत असतील हा प्रश्नच आहे त्यांच्या पुढं की 6 महिने झाले काही काही मुलांची लग्न तरी त्यांना नियुक्त्या भेटलेल्या नाहीत. मग हे जे सामाजिक प्रेशर आहेत त्याचबरोबर बरेचसे मुलं आर्थिक विवंचनेमध्ये आहेत. कोविडच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांचे घरचे आई वडील आजारी पडलेले आहेत, त्यांना कोविडमुळे लाखो रुपयांचा खर्च झालेला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मुलांनी लाखो रुपये स्वतःकडे नसल्यामुळे त्याचा कर्ज घेतलेला आहे त्यांचा उपचार करण्यासाठी, तसेच बाकीच्या कारणांसाठी पण भरपूर कर्ज घेतलेलं आहे. मग ह्या मुलांच्या आता डोक्यावरती जसं शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर असतो तसाच विद्यार्थ्यांच्या मुलांच्या डोक्यावरती पण कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे. त्या मुलांनी मग आता काय करायचं, हे आर्थिक प्रेशर झालं, सामाजिक प्रेशर झालं, या ओव्हरऑल सगळ्या गोष्टीमधून हा प्रत्येक उमेदवार आहे तो मानसिक दडपणाखाली जातो आणि मानसिक त्रास इतका होतो की तो स्वतः शेअर नाही करू शकत. एक तर 1 वर्षापूर्वी जे काही सत्कार झाले, बऱ्याचशा गोष्टी झाल्या, त्याच्यानुसार जे काही एनर्जी निर्माण झाली होती की आपण प्रशासनामध्ये जाऊन अशा एकदम चांगल्या प्रकारे काम करू जेणेकरून महाराष्ट्र सरकारला त्याचबरोबर जनतेला जे काही आपल्याला सोबत जे काही लोक कनेक्टेड होत आहेत त्यांच्यासाठी आपल्याला चांगलं काम करता येईल, काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन प्रशासनामध्ये जाता येईल, काहीतरी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी करता येईल जेणेकरून आपलं जे काही डेव्हलपमेंट सुरू आहे त्याला आपण काहीतरी स्पीडअप करू. पण ह्या ओव्हरऑल गोष्टीचा 1 वर्षाच्या काळामध्ये उमेदवार इतका मानसिकरित्या त्याचं खच्चीकरण झालंय की मला असं डाऊट येतो की ज्यावेळी नियुक्ती होतील त्यावेळी ज्या काही गोष्टी आम्ही निकाल लागल्यानंतर ठरवल्या होत्या की आपल्याला काय काय रिफॉर्म्स करायचे किंवा काय काय करायचंय, ह्या गोष्टी प्रशासनात गेल्यानंतर आमच्याकडून होतील का, ह्या मानसिक तणावाखाली, ह्या मानसिक त्रासाखाली ह्या गोष्टी होऊ शकतात का. मग हा विद्यार्थ्यांचं जे मोराल असतं ते मोराल डाऊन होऊन जातो पूर्ण. मग ह्या ओव्हरऑल सगळ्या गोष्टींमध्ये आणि ऍज अ मुलगा म्हणून तर खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर असतं, त्यामुळं मानसिक तणावाखाली बरेचसे विद्यार्थी आहेत. खरंच प्लॅन बी असा तयार करता येतो का? म्हणजे अनेकदा तर इंजिनिअरिंग करणारी मुलं MPSC करतात, त्यामुळे इनिशियली त्यांचा प्लॅन बीच हाच MPSC असतो. इंजिनिअरिंग मधनं जॉब मिळत नाही, मग MPSC त्यांचा अपसूक प्लॅन आहे, कधी होतो त्यांचं त्यांना कळत नाही. ही सिच्युएशन अनेक मुलांची असते. सोनाली, तुम्हाला विचारायचं आहे की खरंच प्लॅन बी करा असं म्हणतात, ते प्रॅक्टिकल आहे का, शक्य आहे का? खरं बोलायला गेलं तर म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी हे जे आहे ते फर्स्ट अटेम्प्ट मध्येच क्लिअर झालं असं खूप रेअर एक्झाम्पल्स आपल्याला दिसतात. इकडे आले की साधारणतः 3 ते 4 वर्ष आरामात जातात. तुमचं ग्रॅज्युएशन कशातूनही झालेलं असू दे, म्हणजे प्लॅन बी बद्दल जे बोलत असतात ते सपोज इंजिनिअरिंग झालंय किंवा मेडिकल झालंय आणि 3-4 वर्षाचा गॅप जर पडला असेल तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये अँड देन इकडे तयारी करून प्लॅन बी म्हणून जर तुम्ही परत अजून तिकडे टर्न करत असाल तर इतका मोठा जो गॅप आहे त्यामध्ये तुमचं जे ग्रॅज्युएशनचं नॉलेज आहे त्याच्यामध्ये मोठा गॅप पडलेला असतो, तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसतो, परत तुम्हाला फ्रेश रिस्टार्ट करावी लागते 0 मधून. त्या केसमध्ये किती कंपनीज आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज देणार आहेत हा पण मोठा प्रश्न आहे ना.
त्यामुळे मग प्लॅन बी तयार ठेवा, याला तसं म्हणायला गेलं तर खूप असा अर्थ नाहीये. म्हणजे परत झिरो पासून स्टार्ट करावं लागणार आहे. आणि इथं आमच्या बाबतीत जर म्हणायचं गेलं तर आमचं सिलेक्शन झालेलं आहे, तर आम्हाला प्लॅन बी हा अप्लाय कसा होतच नाही ना. आम्ही आमचा स्ट्रगल केलेला आहे, आम्ही ती पोस्ट अचीव्ह केलेली आहे. प्रश्न जो आहे तो आमच्या जॉईनिंग बद्दलचा आहे. तरीही आम्हाला सजेस्ट केलं जातं की तुम्ही प्लॅन बी कडे जा आता. का? आम्ही 6 वर्ष तयारी केली आहे आणि देन इकडे आलेलो आहोत. हक्काचं जॉईनिंग आम्हाला द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मग एक रिअलिस्टिक अप्रोच मला सांगावासा वाटतो की 1 किंवा 2 वर्ष किंवा 3 वर्ष तयारी करून तुम्ही जे ग्रॅज्युएशन केलेलं आहे तिकडे टर्न करा आणि स्वतःचं करिअर डेव्हलप करा, किंवा मग तो जो जॉब आहे ते करत करत मग ह्या एक्झाम्स द्या. सोनाली, अगदी प्रिसाइजली आणि परफेक्टली तुम्ही आता हे एक्सप्लेन केलं. प्लॅन बी ठेवा असं म्हणणाऱ्याच्या मागे लॉजिक काय, खरं लॉजिक काय. सगळ्यात शेवटचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे, त्याची थोडक्यात उत्तर अपेक्षित असं आहे की सिस्टीममधले हे जे फ्लॉज आहेत ना, हे तुम्ही सगळ्यांनी आता बघितलेत. एक प्रकारे सिस्टीमचा बळी जातो म्हणजे काय होतं, किती स्ट्रगल करायला लागतो हे तुम्ही सगळे अनुभवताय, आम्ही बघतोय, त्याचाही त्रास होतोय. पण उद्या तुम्ही त्या खुर्चीत जाऊन बसणार आहात हे निश्चित आहे. जेव्हा तुम्ही अधिकारी म्हणून त्या खुर्चीत बसाल तेव्हा कुठला असा एक निर्णय असेल जो तुम्ही घ्याल ज्याच्याने सिस्टीममध्ये बदल होईल, कुठला बदल तुम्हाला करावा असा वाटेल? महेशजी, तुमच्यापासून सुरू करूयात आपण उत्तराला. मॅडम, बऱ्याचशा वेळेला वेगवेगळ्या समस्या तयार होतात. म्हणजे कोणतेही सिच्युएशन असेल त्याच्यामध्ये काहीतरी समस्या असतं तो हँडल करण्यासाठी. बऱ्याच वेळेला अधिकारी ज्यावेळी इंटरव्ह्यू वगैरे घेतला जातो त्याच्या वेळेला इंटरव्ह्यू पॅनल कडूनच एक्सपेक्ट असतं की दूरदृष्टिकोनातून असणारा अधिकारी असावा आणि भविष्यामध्ये बघितलं पाहिजे कुठल्या प्रॉब्लेम येतात आणि त्याचे सोल्युशन त्यांच्यावरती तत्काळ रेडी असावं. म्हणजे एमपीएससीच्या बाबतीत बघितलं तर डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न असतात. ते डिसिजन 5 प्रश्न असतात, ते कमीत कमी 2 मिनिटांमध्ये डिसिजन घेऊन आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात. त्याच प्रकारे बऱ्याचशा वेळेला अधिकाऱ्यांना डिसिजन मेकिंग घ्यावं लागतं, म्हणजे योग्य कमीत कमी वेळेमध्ये घ्यावं लागतं. आता आमच्या बाबतीत बोलायचं झालं तरी सुरुवातीला गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की एससीबीसी रिझर्वेशन वरती स्टे आहे, त्याच्यामुळे नियुक्त्या थांबवलेल्या आहेत. मग असं गव्हर्नमेंटचा प्लॅन नव्हता का की एससीबीसी रिझर्वेशनचा जो काही न्यायालयीन प्रक्रिया असेल त्याच्यामुळे जर ही भरती अडकली तर यांना कशा प्रकारे सामावून घेता येईल पहिला. मग जे कोणी जीएडीचे सेक्रेटरी असतील किंवा जे चीफ सेक्रेटरी साहेब असतील ह्यांनी याचा विचार केला नव्हता का? म्हणजे एखादी समस्या असेल त्या समस्येवरती उत्तर शोधणं आणि ते तत्काळ निघणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी मी कायमस्वरूपी प्रयत्न करेल आणि हेच माझी प्रायोरिटी राहील. बरोबर. डॉक्टर वंदना, तुमच्याकडनं असा कुठला एक निर्णय होईल ज्याच्याने सिस्टीम मध्ये बदल होईल? आमच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही टोटल 413 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय. त्यातल्या 48 जागा फक्त न्यायप्रविष्ट होत्या आणि 365 विद्यार्थी जे आहेत की जे ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी या प्रवर्गातून त्यांचं सिलेक्शन झालंय, तर या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीवर कुठल्याही प्रकारची स्थगिती नव्हती. तर मग गव्हर्नमेंटने आमची नियुक्ती दिली नाही, म्हणजे एका वर्गाच्या न्यायासाठी त्यांनी दुसरा वर्ग उपेक्षित ठेवलाय. तर मी ही गोष्ट कधी करणार नाही. म्हणजे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड असं आपण म्हणतो. तर एका व्यक्तीला न्याय देण्यासाठी मी दुसऱ्या व्यक्तीवर कधीही अन्याय करणार नाही की जे आमच्या बाबतीत घडतंय. 365 विद्यार्थ्यांवर सध्या अन्याय होत आहे आणि तो कुठेतरी दूर व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. अविनाशजी, तुमचं काय उत्तर असेल एका निर्णयाबाबत? मॅम, कुठलाही निर्णय असेल, कुठल्याही पॉलिसी तुम्ही आणताय त्यासाठी एक प्लॅन ऑफ ऍक्शन लागतो किंवा एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लागते. तर मला वाटतं आपल्या सिस्टीम मध्ये तो प्लॅन ऑफ ऍक्शन किंवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नाहीये. म्हणजे आता बघा, आमचा इश्यू हे सगळ्यांना माहित होतं कुठेतरी हे रिझर्वेशन कॅन्सल होणार आहे किंवा स्टे येण्याचे चान्सेस आहेत. परंतु त्याच्या पुढे काय एक आपण म्हणतो ना की विजनच नव्हतं त्यांच्याकडे की ह्याच्यानंतर काय करायला पाहिजे आपण. तर ते जर प्लॅन ऑफ ऍक्शन असतं, ते विजन जर असतं पॉलिसी मेकर्सकडे, गव्हर्नमेंटकडे, तर आमचे निर्णय घ्यायला काही वेळ लागला नसता. मग मला वाटतं की ते विजन कुठेतरी एका स्टेटच्या बॉडीमध्ये कुठेतरी कमी आहे त्या विजनची. तर मला वाटतं त्या विजनवर काम करायला हवं. आणि मी ऍज अ सिव्हिल सर्वंट असेल किंवा मी ऍज सिस्टीम मध्ये तहसीलदार म्हणून गेल्यानंतर माझं एक असेल की सिस्टीम जशी चालते त्याला काहीतरी बदलण्याचा मी प्रयत्न करेल. त्या सिस्टीमचा भाग बनून मला चालायचं नाही. तर तसा भाग मी बनत असेल आणि माझ्याकडनं काही प्रोडक्टिव्ह काम होणार नसेल तर त्या सिस्टीमच्या बाहेर पडून मी सामाजिक प्रवाहात येऊन काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. परंतु त्याचा पार्ट मला बनायचं नाही. ज्या सिस्टीमला आपण इथं बसून नाव ठेवतो किंवा बदलत काहीच नाही असं म्हणतो, त्याचा पार्ट बनण्यापेक्षा मी एखाद्या सामाजिक चळवळीचा भाग बनेल आणि चेंज आणण्याचा प्रयत्न करेल. सोनाली, तुमचं काय उत्तर असेल एक निर्णय? मी आता जे फेस करते डिले, ते मी माझ्या त्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर ते होऊ देणार नाही. माझ्या अधिकारांमध्ये माझ्या समोर जी कुठली कामं येतील, ज्या कुठल्या लोकांच्या समस्या येतील, त्या तिथे तात्काळ सॉल्व्ह करून त्या प्रत्येकाला जस्टिस द्यायचा प्रयत्न करेन.
ही एक गोष्ट मी नक्की करेन, कारण याने किती सफर होतं ते मी पाहिलंय. म्हणजे मी जसं म्हणलं की आम्हाला स्टेज मिळत नाही आता काही करण्यासाठी, तर आपण ह्यालाच एक स्टेज म्हणू आणि मी काहीतरी परफॉर्म करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे एकतर बऱ्याच दिवसाचा माझा गॅप पण आहे. माझा फोर्टे होता माइंड रिडिंग, परंतु मी इन पर्सनल करायचो समोर असताना. परंतु तुम्ही एका कॉन्टिनेंट मध्ये आहे आणि आता सध्या मी एका कॉन्टिनेंट मध्ये आहे आणि आपण झूमवर आहे, म्हणजे समोरासमोर नाही. तरी पण आपण ट्राय करू. जर हे फेल झालं तर तुम्ही ते कट करा, म्हणजे जेव्हा अपलोड करा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी ट्राय करेल. ठीक आहे. तर तुम्हाला प्लेइंग कार्ड्स माहित असतील, म्हणजे जादूगाराचं सर्वात आवडतं कुठलं प्रॉप असेल तर ते कार्ड्स असतात. तर कुठलं पण एक कार्ड 52 कार्ड पैकी तुम्ही मनामध्ये पकडा. इमॅजिन अ कार्ड, वन सिंगल कार्ड. एक ऑब्वियस नको क्वीन किंवा किंग असं काहीतरी नको, थोडं हार्ड करा त्याला. ठीक आहे. ओके. सो 52 कार्ड्स, त्यामध्ये जोकर नसतो 52 मध्ये ऑब्वियसली. सो माझ्याकडे एक डेक ऑफ कार्ड आहे आणि आपली एक इंटरॅक्शन झाली होती फोनवर. सो व्हॉट एव्हर वी टॉक त्याच्यावरून माझ्याकडे एक गेस होता की तुम्ही कुठलं कार्ड पकडू शकाल माइंड मध्ये. तो माझा गेस होता. सो तो गेस माझ्या ह्याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये आहे. सो फॉर द फर्स्ट टाइम तुम्ही मला त्या कार्डचं नाव सांगा. सो मी असं होल्ड करतो, म्हणजे मी काही चीट करणार नाही. दोन्ही पण हात माझे ब्लँक आहेत. सो फॉर द फर्स्ट टाइम तुम्ही मला त्या कार्डचं नाव सांगा. ओके. मी आता मनात बदाम अठ्ठी धरली आहे. बदाम अठ्ठी धरली. ओके. सो हा बॉक्स आहे ना, त्यामध्ये माझा गेस आहे. सो दिस इज जोकर. आपण ह्याला इलिमिनेट करू. ओके. मी थोडं उठतो कारण ते क्लिअर दिसणार नाही. मला थोडं कॅमेरा खाली घ्यावं लागेल. कार्ड काय म्हणले तुमचं? इस्पिक का बदाम 8? बदाम 8. बदाम 8, राईट. ओके. सो 52 कार्ड्स पैकी so this is one card which I have kept upside down, face down. So all the other cards, okay, they are facing up, but I have a card which is facing down. बरोबर. So this was my guess, and all the other cards, they are बाप facing रे, up. अमेझिंग आहे, अमेझिंग आहे. आता अशीच जादू तुम्ही काहीतरी करा आणि आपल्या सगळ्यांच्या नियुक्त्याही होऊ देत. असं बघा काय चाललंय सरकारच्या मनात, यावर आपण एक शो करूयात मग. ओके. सिस्टीम मध्ये जादू करण्यासाठी आम्ही इथं आलोय, परंतु सिस्टीम मध्ये जाण्याचीच वेळ येत नाही. खरंय. नाही पण तुम्ही अमेझिंग आता अविनाश आम्हाला दाखवलेत आणि आपल्या या डिस्कशनचा शेवट पण खूप छान झालाय, पॉझिटिव्ह नोटवर झालाय. थँक्यू सो मच अविनाश आणि सगळ्यांचेच धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू. तर आज या डिस्कशन मधून मला कुणालाही डिमोटिवेट करायचं नाहीये, ना या बातमीत कुठलाही चटकदारपणा आणायचा आहे. पण काही प्रश्न नक्की पडतात. म्हणजे नेते, अधिकारी, ज्युडिशियरी या सगळ्यांमधून सिस्टीम तयार होते, पण या सिस्टीममध्ये आज इनफ न्यायाधीश नाही आहेत, ना इनफ अधिकारी आहेत. पण आपल्याकडे नेत्यांची मात्र कमी अजिबात नाही. गल्लोगल्ली नेते. असं का? ज्यांच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर अपॉइंट करण्याची ताकद आहे तेच त्याला तकलादू करत असतात. असं का? आणि कुठल्याही पक्षाचं सरकार येओ, ही सगळी फळी पूर्णपणे पॉलिटिशियन्सच्या हातात गेली आहे का? मग गुड गव्हर्नन्स कसा राहील? प्रचंड अभ्यास केल्यानंतर सुद्धा 2-2 वर्ष पोस्टिंग वेट टाइम असेल तर आपण भावी अधिकाऱ्यांकडून पेशन्स कसा काय एक्सपेक्ट करणार? देशभरामध्ये 12 कोटी नोकऱ्या गेल्यात. निम्मी जनता मध्यम वर्गातून गरिबीकडे ढकलली गेल्यावर या स्टुडंट्सना प्लॅन बी ठेवा हे कुठल्या तोंडाने सांगणार? प्रश्न अनेक आहेत. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या या व्हिडिओची जी यूट्यूबची लिंक आहे ती कृपया शेअर करा, म्हणजे अधिकाधिक लोक आपल्या चॅनलपर्यंत पोहोचू शकतील. एक विनंती आहे की कृपया आपला व्हिडिओ ऑफलाईन डाउनलोड करून तुमच्या कुठल्याही सोशल मीडियावर अपलोड करू नका. त्याच्यामुळे अनेक लोक असे असतात जे आपल्या चॅनलपर्यंत पोहोचू शकत नाहीत. आपल्या चॅनलची यूट्यूब लिंक प्लीज शेअर करा. हे आपल्या चॅनलचे सगळे मेंबर्स आहेत, आपल्या चॅनलला नेक्स्ट लेवलला जाऊन हे मनापासून सपोर्ट करतात, त्यांचे खूप 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 धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.